महाभारत पूर्ण ग्रंथ कर्मप्रधान आहे. रामायण हा ग्रंथ नीतिप्रधान आहे. दोन्ही इतिहास आहेत. द्रौपदी पॉलिअँड्रस रिलेशनशिप म्हणजे द्रौपदी हे एकमेव तसं उदाहरण आहे का इतरही तशी उदाहरणं आहेत? अशी परिस्थिती आहे की आत्ता जसं पांडवांचे 5 पांडव एका स्त्रीशी लग्न केलं होतं, अशी उदाहरणं आपल्याला भारतातही मिळतात आणि जगातही मिळतात आता. पण त्या काळामध्ये मी पूर्वी होती का, तर त्याचे थोडेसे रेफरन्सेस येतात इनडायरेक्टली. पण त्यांनी द्रौपदीसारखं किंवा पांडवांसारखं काही विशेष न केल्यामुळे त्याबद्दलची आपल्याला जास्त माहिती नाही. इतिहासातला असा कोणता क्षण आहे जो तुम्हाला अनुभवायला आवडेल? कृष्ण अर्जुनाला जेव्हा भगवद्गीता सांगत होता ते कॉन्व्हर्सेशन काय होतं हे मला ऐकायला आवडेल. तर प्रत्येक वेळी जेव्हा मला नवीन संदर्भ मिळायचा आणि वाटायचं हे तर अगदी इम्पॉसिबल आहे, शक्यच नाही, पण प्रत्येक वेळी मी असं श्रद्धेनं घेतलं की व्यास असं काहीतरी लिहिणार नाही, वाल्मिकी असं उगाचच काहीतरी लिहिणार नाही. Wherever you stumble, there lies your treasure. नमस्कार, मी रीमा अमरापूरकर आणि सकाळचा पॉडकास्टमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज आपल्याबरोबर आहेत निलेश निळकंठ ओक. हे महाभारताचे अभ्यासक आहेत. तर नमस्कार निलेशजी. मला सगळ्यात आधी तर हा प्रश्न मला विचारायचा आहे की तुम्ही तुमच्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे की महाभारत हे 5560 BC या काळात घडलं. तर ह्या निष्कर्षापर्यंत तुम्ही कसे काय पोहोचलात? ओके, असं आहे, आपण जेव्हा एखाद्या गोष्टीचा पुरावा आपल्याला पाहिजे असतो तर पुरावा विशेषतः 2 प्रकारचा असतो. एक म्हणजे कसं साधा पुरावा असतो, म्हणजे आता दिवस आहे तर आपण म्हणतो सूर्य आकाशामध्ये आहे, पण हा पुरावा काही वैशिष्ट्यपूर्ण नाही. याच्या उलट विशेषतः आता महाभारत हे अनेक हजार वर्षापूर्वी होऊन गेलेलं आहे किंवा रामायण हजारो वर्षापूर्वी होऊन गेलेलं आहे. आणि आपल्याला तर असं वाटतं, सामान्य लोकांना असं वाटतं, सामान्य म्हणजे असामान्य अकॅडमिक सगळ्यांना असं वाटतं की काही पुरावा नाही. बरोबर. तर अशा प्रकारचा पुरावा शोधायला पाहिजे. आणि मी असं शोधत होतो की असा पुरावा की जो आत्ता आपल्याला असं वाटतं की हे शक्यच नाही, हे काही विचित्र लिहून ठेवलंय, पण समजा आपण असं श्रद्धेवर मानलं की हे जर खरं असेल तर व्यासाने लिहिलेलं, आणि असा एक मला पुरावा मिळाला आणि त्याच्यावर मी म्हटलं की हे व्यास उगाच कशाला लिहून ठेवतील. त्यानंतर मी तो पुरावा कसा सिद्ध होऊ शकेल याच्यावर मी 15 वर्ष काम केलं. म्हणजे अगदी एक श्लोक होता की व्यास म्हणतात अरुंधती वसिष्ठाच्या पुढे जाते आकाशातला तारा, आणि आज तशी परिस्थिती नाहीये, मागची हजारो वर्षे तशी परिस्थिती नाहीये. आणि मग जेव्हा मी सिद्ध केलं तेव्हा असं आहे ना की अक्षरशः सगळे जे इम्पॉसिबल म्हणतायत ते आता पॉसिबल झालं, म्हणजे अनहोनी को होनी करते सारखं झालं. आणि त्यामुळे आपला विश्वास वाढतो. आणि तो एक वाढल्यानंतर असं वाटतं की हा काही नुसता योगायोग आहे का, तर मी आणखी पुरावे बघायला लागल्यावर लक्षात आलं की तसा योगायोग अजिबात नाही. महाभारतामध्ये 300च्या आसपास असे खगोलशास्त्रीय पुरावे आहेत. आणि जसं आपण शब्दकोड सोडवतो किंवा जिक्सॉ पझल सोडवतो तसं हे एक पुरावा पहिला सोडवल्यानंतर मी बाकी सगळे करायला लागलो. सगळे असे ते जिक्सॉ पझल फिट झाल्यासारखे फिट झाले. आणि त्याचं वर्ष येतं 5561 BC. वा वा वा. बर. आणि याच्याच बरोबर मला बऱ्याचदा असं वाटतं, म्हणजे का हे फिक्शन वाटतं अनेकांना महाभारत, कारण जसं की आकाशवाणी किंवा ब्रह्मास्त्र, किंवा ते संजय आणि याला ते युद्धाची सगळी दूरदृष्टीने सांगणं वगैरे वगैरे, तर हे सगळं खरंच अस्तित्वात होतं? म्हणजे आर दीज लॉस्ट टेक्नॉलॉजीज आपल्या का हे थोडंसं मसाला जसा घालतात फिल्ममध्ये तसा मसाला घातलेला आहे? तुमच्या प्रश्नामध्येच तुमची दोन्ही उत्तर आहेत. तुम्ही सांगितलं तर थोडासा मसाला आहे का, तर अर्थातच मसाला आहे की ज्याला आपण एम्बेलिशमेंट म्हणतो. म्हणजे कसं की समोरच्या लोकांचं किंवा वाचणाऱ्याचं ऐकणाऱ्याचं लक्ष राहावं. प्रवचनकार, कीर्तनकार किंवा मूवीमध्ये आपण कथा घेतो, पण ती लोकांना इंटरेस्टिंग वाटावी म्हणून आपण त्याच्यामध्ये थोडा मसाला घालतो. तसं एम्बेलिशमेंट असतेच. पण तुमचा जो पहिला प्रश्न आहे की ह्या खरोखर अशा टेक्नॉलॉजी होत्या का, तर त्याचं उत्तर होत्या असंच आहे. फक्त फरक काय झालाय, हे जे रामायण महाभारत हे जे इतिहास ग्रंथ आहेत ते काही टेक्नॉलॉजी मॅन्युअल नाही आहे, टेक्निकल मॅन्युअल नाही आहेत. तर एखाद्या आपल्या कादंबरीमध्ये असं असतं ना की ते विमानाने लंडनला गेले, तर ते कोणत्या विमानाने गेले, फ्युएल काय होतं हे लिहिलेलं नसतं. तसंच. आणि आणखी एक गोष्ट की खूप काळापूर्वी असल्यामुळे त्याच्यात जे शब्द वापरलेले आहेत
त्याचा आपण आपल्या पद्धतीनं अर्थ लावायचा प्रयत्न करतो. उदाहरणार्थ मी एक साधं घेतो, पुष्पक विमान आपण घेऊया. हो आत्ता आपल्याला विमानाबद्दल बोलता येईल कारण आत्ता आपल्याला जेट इंजिन्स माहीत आहेत. बरोबर पण समजा अगदी आपण 400 वर्ष मागे गेलो छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये, आणि त्यावेळी पण महाभारत रामायण होतं, अगदी त्यावेळी पुष्पक विमान होतं त्याच्यामध्ये. हो. मग तेव्हा त्याचा अर्थ कसा लावला असता त्यांनी? ते असं म्हणाले असते काय बाबा माहीत नाही, पण जसे पक्षी उडतात, बाकी काही असेल, असं काहीतरी असेल. आज आपण काय म्हणू, आपलं जेट इंजिन जशी आहेत असं काहीतरी असेल. आणि त्याच्यावरचं पुढचं सांगतो, जर तुम्ही रामायण वाचत गेलात, पुष्पक विमानाची जर वर्णनं वाचलीत, तर त्यातली समजा 10 वर्णनं काढलीत, तर त्यातली 8 वर्णनं आजच्या जेट इंजिनशी जुळतात. ओके ओके बर. मग आता तुम्ही रामायणाचा उल्लेख केलात, तर रामायणाचे पण अनेक पुरावे, अनेक ठिकाणं नाही का, ठिकठिकाणी आपल्याला सीतेची नाणी सापडतात, हे होतं. सो रामायणाचा पण काळ साधारण महाभारताच्या काळाच्या आसपास आहे का? आता आसपासवर नाही, आसपास नाही, त्याचं उत्तर असं आहे. इनफॅक्ट आत्तापासून आपल्याला महाभारत बघायला 7500 वर्ष मागे जावं लागतं. हो ऑलमोस्ट तेवढंच वर्ष मागे जावं लागतं. म्हणजे साधारण म्हणजे महाभारत 7500 वर्षापूर्वी, तर रामायण 14,000 वर्षापूर्वी, म्हणजे 12,209 BC. BC. हां आणि जसं महाभारताचं तुम्हाला सांगितलं 300 पुरावे, तसं रामायणामध्ये सुद्धा मला सुद्धा आश्चर्य वाटलं, खगोलशास्त्रीय 600च्या आसपास पुरावे आहेत. माय गॉड. आणि ते सगळे परत त्या जिक्सॉ पझल शब्दकोड्यासारखे एकत्र आणले बरोबर. वैज्ञानिक पद्धतीने, तर ते एकाच वर्षाकडे घेऊन जातात, 12,209 BC. बरोबर बरोबर बरोबर. सो मला ना अजून एक खूप हे वाटतं, कारण हे अर्थात हे खरं असेल, कारण एवढेही सगळे सायकॉलॉजी, प्रत्येक कॅरेक्टर, त्याचे इतके बारकावे ज्या पद्धतीने त्याच्यामध्ये आलेले आहेत. एक महाभारतातली गोष्ट जी मला फार आय एम व्हेरी क्युरियस अबाउट इट, ती म्हणजे माझं आवडतं कॅरेक्टर आहे ॲक्च्युली ते द्रौपदीचं. द्रौपदी पॉलिअँड्रस रिलेशनशिप. हां तर त्या काळात म्हणजे द्रौपदी हे एकमेव तसं उदाहरण आहे का इतरही तशी उदाहरणं आहेत त्या काळातली, म्हणजे तुमच्या रिसर्चमध्ये काही नाही, आपल्या लक्षात येण्यासारखं म्हणजे असं आहे, क्लिअर सांगण्यासारखं द्रौपदी हेच उदाहरण आहे. पण ते अगदीच रेअर आहे असं नाही. म्हणजे त्याच्या आधी होती का? इनफॅक्ट आत्ताच्या काळामध्येही आपल्याला तशी मिळतात. आता ती फार राहिलेली नाहीत. पण तुम्हाला जर माहीत असेल तर जगातल्या काही भागामध्ये, इन्क्लुडिंग भारतामध्ये सुद्धा अशी परिस्थिती आहे की आत्ता जसं पांडवांचे 5 पांडव एका स्त्रीशी लग्न केलं होतं, अशी उदाहरणं आपल्याला भारतातही मिळतात आणि जगातही मिळतात आता. पण त्या काळामध्ये मी पूर्वी होती का, तर त्याचे थोडेसे रेफरन्सेस येतात इनडायरेक्टली. पण त्यांनी द्रौपदीसारखं किंवा पांडवांसारखं काही विशेष न केल्यामुळे त्याबद्दलची आपल्याला जास्त माहिती नाही. राईट 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 राईट. आणि रामायणाचे कसे अनेक व्हर्जन्स आहेत, हो. हां तर तसे महाभारताचे पण व्हर्जन्स आहेत का? नाही, उत्तम प्रश्न. आता रामायणाच्या व्हर्जनचं आपण आधी लक्षात घेऊया की रामायणाचं अनेक प्रकारचे व्हर्जन्स आहेत, म्हणजे 300 असं म्हणतो आपण. ओके. आणि वेगवेगळ्या देशामध्ये वेगवेगळे आहेत, भारतातच अनेक आहेत. हो. प्रत्येक राज्याला कमीत कमी एक अगदी, आहे. हो. म्हणजे एकनाथांचं आपल्याकडे आहे, Right. भावार्थ रामायण, तुळशीदासचं आहे, कंब रामायण आहे. परंतु ऐतिहासिकदृष्ट्या, की जो माझा विषयाचा मुख्य म्हणजे त्याचा फोकस आहे, ऐतिहासिकदृष्ट्या जर रामायण बघायचं असेल तर एकच रामायण, ते म्हणजे वाल्मिकी रामायण. आणि हे सगळे जे 300 लिहिणारे, जे वाल्मिकी म्हणजे रामायण लिहिणारे जी लोक आहेत, ते सगळे पहिल्यांदा क्रेडिट देतात ते वाल्मिकीला. म्हणजे ते आम्ही वाल्मिकीकडून घेतलंय आणि आमचा एक स्पेसिफिक फोकस आहे. मग तो भक्तीचा असेल, ज्ञानाचा असेल, अद्भुत असेल, काहीतरी लोकांना वेगळ्या प्रकारे एंटरटेन करूया, काही असेल. पण ते सांगतात की अद्भुत रामायणामध्ये सांगितलेलं आहे की हे आम्ही अद्भुत लिहितोय. जसं नाटक लिहिताना आधी डिस्क्लेमर असतं ना, किंवा मूवीमध्ये की हे सगळेच काही हिस्टॉरिकल असेल असं नाही, तसं सगळ्यांचं डिस्क्लेमर आहे. सो ऐतिहासिकदृष्ट्या फक्त वाल्मिकी रामायण. तुमचा प्रश्न होता महाभारतावर. तर महाभारतावर एक उत्तर एडिशन आपण म्हणतो, दक्षिण एडिशन म्हणतात, कुंभकोणम एडिशन, तसे थोडेसे फरक आहेत. पण आत्ता जे आपल्याकडे महाभारत येतं आहे ना, आत्ता आपल्याकडे सगळी जे मिळतं त्याची 4 रिसेन्शन आहेत. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे व्यासदेवाने ते लिहिलं युद्धानंतर 18 वर्षांनी. त्यांनी आपल्या 5 शिष्यांना शिकवलं. त्यातल्या वैशंपायनाने, आत्ता आपल्याकडे जे महाभारत येतं आहे, वैशंपायनाने म्हणजे परीक्षिताचा मुलगा जन्मेजय, त्याच्या सर्पसत्रामध्ये ते वैशंपायनाला जन्मेजयाला परत सांगितलं. ते सांगत असताना रोमहर्षण सौती हा सभेमध्ये होता, ऑडियन्समध्ये. त्याने ते ऐकलं. तो नैमिषारण्यमध्ये जातो. तिथे त्याला ऋषी विचारतात की कुठून आलास आणि काय ऐकून आलास. तो म्हणला मी आता महाभारत ऐकून आलो. मग ते म्हणतात आम्हाला सांग. त्यावेळी जे ते
सांगितलंय रोमहर्षण सौतीने नैमिषारण्यामध्ये, ते जे कोणी डॉक्युमेंट करून ठेवलंय ते महाभारत आपल्याकडे येतं. म्हणजे आता जे येतं त्याच्यात 4 रिसेन्शन्स आहेत. ओके 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 बर. आणि मला हा एक प्रश्न आम्ही काल अक्षत गुप्तांना पण विचारला होता की जे युद्ध झालं कौरव आणि पांडवांमध्ये आणि त्यांच्यामध्ये म्हणजे एवढी माणसं मारली गेली त्या काळात, राईट? सो कृष्ण हा सगळ्यांचा पालन करता आहे ते असं बरंच डिस्क्रिप्शन आहे. तर एवढ्या सगळ्या माणसांचा मृत्यू होणं हे त्यांनी कसं काय घडू दिलं? कसं काय घडू दिलं? तो भगवद्गीतेमध्ये सांगतो ना की त्याचा पर्पजच काय आहे, परित्राणाय साधूनाम विनाशायच दुष्कृताम. तर त्यावेळी आपल्याला जसं पृथ्वीला भार झाला असं आपण म्हणतो तसं अनेक वेळा झालेलं आहे. आता भगवान रामाने तेच केलं, अनेकांचा संवार झाला. परशुराम त्याच्या आधीचे त्यांनी सुद्धा म्हणजे क्षत्रिय धर्म सोडून उन्मत्त होत आहेत म्हणून 21 वेळा त्यांचा केला असं झालं. तर आपल्याला थोडा हिंसा आणि अहिंसा असा प्रॉब्लेम होतो. पण त्याचं साधं उत्तर असं की मॉस्किटो समजा आपला काय म्हणूया डास, तो आपला येऊन बसलाय, आता आपण अहिंसा सत्यमस्तय करत असू तर आपल्याला प्रश्न पडतो ह्याला मारायचं का काय करायचं. तर त्याचं उत्तर असं आहे, आपण हिंसा नाही केली तर तो हिंसा करणारच आहे. मग त्याच्याकरता विवेकबुद्धी जागृत ठेवायची. तर भगवान कृष्णानं प्रयत्न तर केला पण तो प्रयत्न यशस्वी नाही झाला. याचं कारणच तसं होतं की एक प्रकारचा काय म्हणूया आपण जो निगेटिव्हिटी होती ती झालेली होती आणि ती बॅलन्स करण्याकरता ते होणं आवश्यक होतं. जर तुम्हाला रामायण किंवा महाभारत एका वाक्यात किंवा एका ट्वीटमध्ये लिहायचं असेल तर तुम्ही ते कसं लिहाल? ओके. महाभारत पूर्ण ग्रंथ कर्मप्रधान आहे, रामायण हा ग्रंथ नीतीप्रधान आहे, दोन्ही इतिहास आहेत. जर तुम्हाला आत्ता काळात मागे जाता आलं तर इतिहासातला असा कोणता क्षण आहे जो तुम्हाला अनुभवायला आवडेल? अनुभवायला आणि ऐकायला जर शक्य असेल तर कृष्ण अर्जुनाला जेव्हा भगवद्गीता सांगत होता ती नंतर 18 वर्षांनी व्यासदेवाने लिहून काढलेली आहे आणि संजयानं ऐकलेली आहे. पण नक्की ते कॉन्व्हर्सेशन काय होतं हे मला ऐकायला आवडेल. वाव, ओके. असा एक कोणता प्रश्न आहे की जो तुम्हाला वाटतं की प्रेक्षकांनी किंवा वाचकांनी मला विचारावा पण आज तगायत कोणी विचारलेला नाही आहे? खूप इंटरेस्टिंग प्रश्न आहे. असे ॲक्च्युली अनेक आहेत त्यामुळे मी त्यातला शोधतोय की आता समजा महाभारताचं जर आपण डेटिंग घेतलं तर आत्तापर्यंत 130च्या वर असे अनेक महाभारत डेटिंग रिसर्चर्स काम केलेलं आहे आणि बरेच जणांनी आपल्या वेगवेगळ्या तारखा काढलेल्या आहेत. तसंच रामायणाच्या बाबतीमध्ये एवढ्या नाहीत पण 1 डझन तरी आहेत. मला लोकांना असा प्रश्न विचारावा वाटतो आणि विचारतात कधी प्रायव्हेटमध्ये की असं तुमच्या संशोधनामध्ये असं वेगळं काय आहे की जे दुसऱ्या इतर कोणामध्येही नाही, असा प्रश्न विचारावा असं वाटेल. फाईन. सो तुमच्या संशोधनामध्ये असं वेगळं काय आहे की जे इतर कोणाच्याही संशोधनात नाही? फारच सुंदर विचारलं. आता विज्ञानामध्ये आता मला मराठीत एक्झॅक्ट सांगता येणार नाही पण डिडक्टिव्ह वर्सेस इंडक्टिव्ह असं म्हणतात. तर जी विज्ञानाची जी पद्धत आहे ना ती डिडक्टिव्ह रिझनिंगची पद्धत आहे. म्हणजे कसं की जे तुमचं प्रमेय आहे, हायपोथेसिस आहे ते आधी मांडायचं आणि ते हायपोथेसिस मांडलं की ताबडतोब त्याची प्रेडिक्शन्स निघतात. बरोबर. आणि ती प्रेडिक्शन्स आता महाभारताची प्रेडिक्शन असतील. माझं हायपोथेसिस सांगतो तुम्हाला, थोडंसं लांब उत्तर होईल. नो प्रॉब्लेम. हायपोथेसिस असं आहे की पूर्ण महाभारतातले जे खगोलशास्त्रीय संदर्भ आहेत ते सगळे त्या महाभारताच्या वेळेचे आहेत, रामायणाचंही तसंच. मग ते झाल्यावर सगळे जे काही 300 संदर्भ किंवा 600 संदर्भ आहेत हे तुम्हाला त्यावेळी ते तसे होते हे दाखवायला पाहिजे. म्हणजे हे झालं प्रेडिक्शन. आणि मग आता तुम्ही आधुनिक विज्ञान, तर्कशास्त्र, तंत्रयुक्ती यांनी करून दाखवता का असं ज्याला आपण म्हणतो ते डिडक्टिव्ह रिझनिंग. म्हणजे हीच मेथड न्यूटनची, हीच केपलरची, हीच आईन्स्टाईनची. याच्या उलट इतर सर्व महाभारत संशोधकांनी एकाचंही एक्सेप्शन नाही ही मेथड वापरलेली नाही. जर क्लोजेस्ट कोणी येत असतील तर पुण्यातले आता लेट डॉक्टर PV वर्तक आणि पावा काणे, पांडुरंग वामन काणे यांनी रिव्ह्यू केलाय तोही तसा आहे. बाकी इतर कोणी आसपास येत नाही. वंडरफुल वंडरफुल. आता एक शेवटचा प्रश्न जो मला राहवतच नाहीये म्हणून मी विचारते की महाभारताचा आणि रामायणाचा इतका सखोल अभ्यास केल्यानंतर आणि शास्त्रीय पद्धतीने ऐतिहासिक त्या घटनांचा अभ्यास केल्यानंतर त्या पूर्ण घटनाक्रमातून तुम्ही स्वतः असं काय शिकलात की जे तुम्ही रोजच्या आयुष्यात अप्लाय करता? सगळ्याची जर समरी एकच सांगायची असेल
तर प्रत्येक वेळी जेव्हा मला नवीन संदर्भ मिळायचा आणि वाटायचं हे तर अगदी इम्पॉसिबल आहे, शक्यच नाही, पण प्रत्येक वेळी मी असं श्रद्धेनं घेतलं की व्यास असं काहीतरी लिहिणार नाहीत, वाल्मिकी असं उगाचच काहीतरी लिहिणार नाहीत. सो ते मी असं त्याच्यावरचं माझं समरी अशी आहे की वेर एव्हर यू स्टंबल देअर लाईज युअर ट्रेजर. प्रत्येक वेळी मला असं वाटलं की हे तरी आता शक्य नाही, असं अनेक वेळा झालं, पण माझी एक श्रद्धा होती की व्यास उगाचच लिहिणार नाही. मग त्याच्यावर मी खूप वेळ घालवला, तंत्रयुक्ती, तर्कशास्त्र, अभ्यास सगळं याचा विचार केला आणि प्रत्येक वेळी मला यशच मिळत गेलं. वाव वेर एव्हर यू स्टंबल देअर लाईज युअर ट्रेजर. वाव, दिस इज सच अ ब्युटिफुल टेक अवे. वेर एव्हर यू स्टंबल देअर लाईज युअर ट्रेजर. थँक्यू सो मच सर, तुम्ही आमच्याशी बोललात आणि आम्हाला इतके छान काय म्हणूयात त्याला स्निपेट्स ऑफ विजडम आम्हाला मिळालेले आहेत. थँक्यू सो मच. नमस्कार.